जूस प्यायला? अरे बापरे, ज्यूस प्यायला बोला रे मेरे को. हा, लोक पेग मारायला बोलवतात, हा ज्यूस प्यायला बोलवतात. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा ना. विराज लालाजी जाधव. आपण कुठले आहेत? जळगाव. जळगाव तालुका, कोरेगाव, जिल्हा सातारा. आता तुमच्या स्ट्रॉबेरीच्या प्लॉटमधून आपण आलो. हां तुम्ही राम सरांवर प्रेम करता, हां. का बरं करता? स्ट्रॉबेरीसाठी खत देतात आणि खतामुळे ती स्ट्रॉबेरी अशी चांगली होती ना, त्याच्यामुळेच माणसे आजारी पडत नाही ती. अच्छा, आणि मग हे जर नसतं तर मग काय करावं लागलं असतं? मग ती केमिकल वापरून माणसे आजारी पडली असती. अच्छा, मग तुम्ही पूर्वी बी स्ट्रॉबेरी पिकत होते, हो. पण तुमचं एवढं मोठं नाव नव्हतं, नव्हतं. आणि आता पैसे पण मिळतात आणि नाव पण होतं. म्हणून तुम्हाला राम सर व्हिडिओ काढून ते करतात म्हणून तुम्हाला आवडतात. मग तुम्ही हे व्हिडिओ काढता, खतं देता म्हणून आवडतो मी तुम्हाला. हां. अच्छा, तुम्ही कितीला आहे? तिसरी. तुम्ही शाळेमध्ये तिसरीला तर 1 नंबर, काही अभ्यासात 1 नंबर आहे असं ऐकलं मी. तुम्ही खेळात बी 1 नंबर आहे. हां. ओके, तुम्ही बोलण्यात बी 1 नंबर आहे, स्ट्रॉबेरीत बी 1 नंबर आहे. तुम्ही 2 नंबरची काही कामं नाही करते? नाही. काहीच नाही. नाही. 2 नंबरची कामं सगळे केमिकलवाल्यांना ठेवले का? हां. केमिकलवाले काय करतात तू? केमिकल वापरून ती स्ट्रॉबेरी त्यांची ही होती, खराब होती. खराब होते. आपण ती खराबच स्ट्रॉबेरी सगळ्यांना विकता. आता केमिकलमुळे स्ट्रॉबेरी खराब होते हे निसर्गच सांगतो की पिकवायला नाही पाहिजे, हां. पण तरी ते लोक बळच पिकवता. हां. मग त्याच्यामध्ये रसायनं येतात, त्याच्यामुळे मग माणसांचं आरोग्य काय होतं? धोक्यात येतो. समजा हे खत नसतं एसिडिटीचं, सॉईल चार्जरचं, तर काय झालं असतं? माणसं आजारी पडली असती. म्हणजे ते तुमच्या घरात पण पडायचे का? तुम्ही स्ट्रॉबेरी खायचे ना केमिकलची पूर्वीची, हो. तेव्हा झाडं करपून जायची, रोज ते घाण काढायची, कचरा काढायचा, रोज कामं. ते किती टेन्शन होतं सगळं पहिलं. लय असायचं. तुला आठवतं का ते सगळं? लहान होतं ना तू. हो. मग त्यावेळेस 4-5 वर्षापूर्वी, मी त्यावेळेस तू शाळेत पण जात नव्हता, तेव्हा कृषी अमृत घेऊन हिंडायचं तू, बरोबर आहे ना? हो. तर का बरं तुला लहानपणापासून एवढी आवड आहे कृषी अमृतची, ह्या सगळ्या गोष्टींची? ते माती मळती, ती अशी माती हातावर घेतली की असं वाटते मातीतच खेळावं तसं. तू तिकडे मातीमध्ये खेळतो अजूनही बी? हो. का बरं? आणि माती मऊ असते त्याच्यामुळे मातीला असं वाटतं की तिथं जायचं. अच्छा, मग ती माती घेऊन तू घरी येतो, तिला रस्त्यावर टाकतो असं ऐकलं तिथं मी. नाही रस्त्यावर. मग कुठं टाकतो? तिथं आम्ही इथं शेवंतीचे 2 झाड लावतात, त्यांच्या नारळ करतो आणि त्याला पाणी घालतो रोज. ती माती आणून? हां. का बरं आणतो ती माती? स्ट्रॉबेरी पण त्याच्यामुळे चांगली होती म्हणून ती झाड पण नीट उगावं म्हणून ती माती आणतो. अच्छा, मग तुला अशी दुसरीकडची माती आणून का नाही शेणखत वगैरे आणून टाकावं का नाही वाटत? त्याच्यात तेवढी ताकद आहे नाही असं वाटतं का तुला? तुला एवढं बोलायला कोणी शिकवलं? म्हणजे मी पाठ करायला लावलं सगळं ना? नाही. तू असं बोल असं म्हणतो ना मी? नाही. तू आता पाठ केलेलं आहे का मनाने बोलतोय? मनाने बोलतोय. हां. अरे बापरे, क्या बात आहे. शेतीमध्ये तू एवढा लहान आहेस, लहानपणापासून काम करतो, तर तुला जर तुझ्यासारख्या मुलांना किंवा शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा तर काय देशील? शेतीमध्ये आधी शेती सुधारली पाहिजे. ती कधी सुधरेल? जेव्हा माणसाला शेताची किंमत जास्त होणार तेव्हा. बापरे, तुझ्या मेंदूमधून हे सुपीक विचार येतात कुठून? वैदिकचं खातो ना घरी, मिल्क चार्जर दूध बी खातो ना तू? हो. मिल्क चार्जर पॉवर आहे का? हो. म्हणजे पैशापेक्षा मातीच्या आरोग्याची किंमत जास्त पाहिजे. काय वाटतं तुला आता एवढे पैसे झाले तुला, तर ते तुला पैशाची किंमत वाटते का तुमच्या आरोग्याची किंमत वाटते? आरोग्याची. म्हणजे गाडी बंगला, हे मौज मजा, खेळ खाणं यापेक्षा जास्त काय महत्वाचं आहे? त्यापेक्षा जास्त महत्वाचं आरोग्य आहे. बापरे, कोणाकोणाचं? सगळ्यांचंच. आपलं, मातीचं, गायांचं, सगळ्यांचं. आता हे सगळे गुपचूप काही रासायनिक खतं वगैरे टाकत नाही का काका पप्पा? नाही. खरंच का? नाही. अगदी म्हणजे तुला लहान मुलं देवाघरची फुलं असतात ते खोटं बोलत नाही असं म्हणतात, मग हे गपचूप लपून खतं बरं रामसरांना नाही सांगायचं, तर असं करतात का कधी? नाही. पर शुद्ध हेच वापरतात, हां. दुसरं काहीच नाही. आणि खतांचं असलं तर आम्ही सगळीच जातो घरातली टाकायला. हां. त्यावेळेस माहिती राहतं का हे काय काय टाकतात ते? हां. आणि आणायला पण आम्ही सगळी घरातली जातो. काय बात करतो? हो. मग कुठून आणता खतं? दादा बसलं पण आणतो. ते वैदिकच वापरता? हां. अच्छा, तुझी बुद्धी एवढी हुशार कशामुळे? चांगला आहार खातो. आता या गाडीला जर खराब डिझेल टाकलं तर गाडी काय होईल? चालवणार नाही. चालवणार नाही, खराब चालणार, खुरखुर करेल. हां. तसे ते मुलांना चांगलं आणण्यामध्ये ते काहीतरी केमिकल ते असं पॅकिंगमधलं खाता, तू नाही खात ना? नाही. बरं, मग कसं वाटतं तुला आता? छान वाटते? हां. तू आता एवढा लहान असून एवढा तुझं डोकं कसं काय चालतं? सगळ्यांना प्रश्न पडतो. तू मिल्क चार्जर दूध रोज खातो? हां.
ओके. सर्वांना काय सांगशील? मुलांना खायला सांगशील? हां. सांग त्यांना. सर्वांनी मिल्क चार्जरचं काय खाल्लं पाहिजे? मिल्क चार्जर कोणाला खाऊ घालायचं? गाईला. गाय म्हशी गाई म्हशींना खाऊ घालता. आणि मग त्यांचं काय खाता? दूध. दूध खातात रोज. ओके, व्हेरी गुड. म्हणजे आता तुमच्या शेतामध्ये अतिशय चांगलं पीक पिकतं, ते खाता, घरचं दूध खाता, त्यामुळे तुमची बुद्धी चांगली राहते. चांगली राहते. बरोबर आहे की नाही? आणि आरोग्य पण. चांगलं तू आजारी पडतो का? म्हणजे कधी पडतो. कधीतरी. हां. मग दवाखान्यात जाऊन ॲडमिट होतो का? नाही. मग गोळ्या आणायच्या आणि गोळ्या खाल्ला की होतं चांगलं. ओके, तेवढ्यावरच क्लिअर होऊन जातो. हां. अरे वा. इंजेक्शन काही नाही? नाही. वा, क्या बात आहे. व्हेरी गुड. आता घरी काय बनवलंय म्हणे? ज्यूस. का बरं बनवला? का? तुम्हाला द्यायचा होता. अच्छा, मला द्यायचं आहे. हां. बरोबर. एक भेट म्हणून द्यायचं आहे, हां. थँक्स म्हणण्यासाठी. हां. ओके, तुझे पण थँक्स. जय SCT वैदिक. जय शिवाजी. चला शेती करूया आनंदाने. आनंदाने. चलो बैठो.